हॅलो फ्रेंड्स, यू वेलकम. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रोनाऊन म्हणजे काय, प्रोनाऊनचे टाईप किती आहेत आणि प्रोनाऊनचे पहिले 3 टाईप्स, फर्स्ट 3 टाईप्स वी हॅव स्टडीड. बघा, फर्स्ट 3 टाईप्स वी हॅव स्टडीड. आता आपण 4th टाईप स्टडी करतोय, तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. आता व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन, ह्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन का म्हणायचं, तर हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम करतात. डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे. बघा, बघा DISTRI, डिस्ट्रीब्युटिव्ह, DUTIVE, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, तर विभाजित सर्वनामे याला म्हणतो आपण. विभाजित सर्वनामे हे विभाजन करतात. ते कोण कोण आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, तर यामध्ये ईच, आयदर आणि नायदर येतं. कोण कोण येतात, ईच म्हणजे प्रत्येकी, आयदर दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही, आयदर आणि नायदर दोन्हीही नाही, हेही नाही तेही नाही. मग यांचा वापर करताना आपणाला काय करावा लागतो, ऑफचा वापर करावा लागतो. जसं आपण ईच बॉय म्हटलं तर ते डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह होईल. पण ईच ऑफ द बॉईज बरोबर आहे, ईच ऑफ द सिटीज बरोबर आहे. मग जसं आपण म्हणता येईल की ईच ऑफ द च्या पुढं प्रोनाऊन येतं. बघा, ईच ऑफ द च्या पुढं प्रोनाऊन येतं. ईच, EACH, ईच ऑफ द च्या पुढं काय घेऊया आपण, गर्ल्स घेऊया आपण. ईच ऑफ द गर्ल्स म्हणजे त्या मुलींपैकी प्रत्येक मुलगी. ईच ऑफ द गर्ल्स, इथं गर्ल्स आले म्हणून प्लुरल, हे प्लुरल आहे म्हणून इकडे प्लुरल येणार नाही, पण सिंग्युलर येईल. ईच ऑफ द गर्ल्स वॉज रेडी, रेडी, त्या मुलींपैकी प्रत्येक मुलगी तयार होती असा अर्थ कळते. ईच ऑफ द बुक्स त्याचप्रमाणे बघा, EACH, ईच ऑफ द बुक्स, नॉट आर, is covered, COVERED, covered properly किंवा covered. each of the books is covered, गपलत नको, each is, each was म्हणजे सिंग्युलर. इथं प्लुरल आले म्हणून हे प्लुरल वापरायचं नाही, सिंग्युलर वापरायचं, याच्यानुसार चालतं. आता यानंतर आपण बघूया व्हॉट इज मीन बाय आयदर आणि नायदर. बघा, बोथ असेल, दोन असेल, दोघांचा जेव्हा संबंध असतो तेव्हा आयदर आणि नायदरचा वापर करतो. बघा, आयदर, EITHR, आयदर राम और श्याम. श्याम हॅज पाहिजे, आयदर सिंग्युलर, दोघांपैकी एक आहे त्यामुळे हॅज रिटर्न धिस लेटर, रिटर्न धिस लेटर. एक तर रामनं किंवा श्यामनं हे पत्र लिहिलेलं आहे, रामनं किंवा श्यामनं हे पत्र लिहिलं आहे म्हणजे आयदर हॅज. बघा, आयदर, बघा दुसरं वाक्य बघूया आपण. आयदर ही और शी is coming here, is coming here, is coming here. एक तर ती किंवा तो इकडे येतोय म्हणजे इज वापरला आपण, आयदर इज, दोघांपैकी एक. पण जर का नायदर वापरलं, नायदर म्हणजे हेही नाही तेही नाही, हे पण सिंग्युलर आहे, हे पण सिंग्युलर आहे, हे पण सिंग्युलर आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या पुढे सिंग्युलर व्हर्ब येते. काय ते, सिंग्युलर वर्ब. जसं नायदर सातारा नॉर सांगली इज. बघा, इज मग च्या पुढं इज अ व्हेरी बिग सिटी, इज अ व्हेरी बिग सिटी, बिग सिटी.
म्हणजे नायदरच्या पुढं नॉर आलं, नायदर नॉर. जसं आयदर ऑर असतं, जसं आयदर सातारा ऑर सांगली असं असेल. पण नायदर सातारा नॉर सांगली, नायदरच्या पुढं नॉर येईल, आयदरच्या पुढं ऑर येतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय शिकताय, ईच ऑफ असेल, आयदर ऑफ, नायदर ऑफ. जसं नायदर ऑफ देम, जसं अजून एक सेंटेन्स करता येईल आपल्याला, नायदर ऑफ देम, नॉट आर. आर दोघांपैकी, देम म्हणजे दोघांपैकी हा शब्द आहे. नायदर ऑफ देम इज फिट, म्हणजे फिजिकली फिट नाहीये. म्हणजे अशा प्रकारे आपण नायदर इज फिट, नायदर ऑफ देम इज फिट, आयदर ऑफ देम इज फिट. म्हणजे अशा प्रकारे आपण आयदर नायदर यांना काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. यानंतर आपण पुढचा टॉपिक बघतोय, तो म्हणजे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. सो फ्रेंड्स, व्हॉट इज रेसिप्रोकल प्रोनाउन्स? परस्पर संबंधी सर्वनामे. परस्पर संबंधी, रेसिप्रोकल. बघा, रेसिप्रोकल म्हणजे परस्पर संबंधी. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. सो विच प्रोनाउन्स आर कॉल्ड रेसिप्रोकल प्रोनाउन्स? तर ते आहेत ईच अदर आणि वन अनादर. हे दोघच आहेत. ईच अदर, EACH, ईच अदर आणि वन अनादर. वन अनादर. तर यांचा अर्थ बघूया आपण. जेव्हा दोघांच्या मध्ये संबंध असतो तेव्हा ईच अदर वापरा. बिटवीन टू, बिटवीन टू, रिलेशनशिप बिटवीन BET, बिटवीन टू. दोघांमधला संबंध असेल तर बिटवीन टू, तर ईच अदर. दोघांपेक्षा मोर दॅन टू, मोर दॅन टू. दोन पैकी जास्त असेल तर वन अनादर. जसं की आपल्याला माहिती असायला पाहिजे, दॅट कपल, दॅट कपल. कपल मीन्स जोडपं, म्हणजे किती आले, दोघं आले, म्हणजे बोथ आले. दॅट कपल लव्स, दॅट कपल लव्स ईच अदर, EACH, ईच अदर. का वन अनदर? नाही. मोर दॅन टू असेल तर वन अनदर. दोघांच्यात संबंध असेल तर ईच अदर. लक्षात येते का तुमच्या? बघा, आणखीन एक उदाहरण बघा. बघा, ब्रदर, ब्रदर अँड सिस्टर, ब्रदर अँड सिस्टर, SIS, सिस्टर, लव ईच अदर का वन अनदर? येस, ईच अदर, वन अनदर. तर दोघांच्यातला संबंध असेल तर ईच अदर, ईच अदर. म्हणजे दोघांच्यावरून तुम्हाला कळलं असेल की या दोन उदाहरणावरनं दोघांमधला संबंध असेल तर ईच अदर. जसं राम अँड श्याम हेल्पड ईच अदर, हजबंड अँड फादर हेल्पड ईच अदर. पण एकापेक्षा जास्त असतील तर काय करायचं? बघा, बघा, द फॅमिली मेंबर्स किंवा द मेंबर्स ऑफ द फॅमिली. द फोर डॉटर्स, DAUGHTERS. इथं द फोर, चार म्हटलेले, मोर दॅन टू. द फोर डॉटर्स लव्ड, काय पुढं, वन अनादर, वन अनादर. वी शुड, बघा, वी शुड हेल्प वन अनादर, वन अनादर, अनादर. दोन पेक्षा जास्त वन अनादर. दोघांच्या मध्ये क्रिया ईच अदर. फिनिश. हा टॉपिक संपलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतरचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्र हो, तो म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स और एम्पॅटिक प्रोनाउन्स. याला परिणामकारक सर्वनाम म्हणतो. याला परिणामकारक का म्हणायचं? रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्पॅटिक प्रोनाउन्स. बघा, रिफ्लेक्सिव्ह FLEXIV और एम्पॅटिक
emphatic, EMPHATIC, emphatic pronouns. तर स्टुडंट्स हे प्रोनाउन्स शेवटी सेल्फ आणि सेल्स, एक वचन असेल सिंग्युलर वन तर सेल्फ, मेनी असेल तर किंवा बोथ असेल तर सेल्स, हा प्रत्यय लागून होतात. आता कशा तयार होतात बघूया आपण. जसं की माय असेल तर माय पासून काय होणार, माय सेल्फ, मी स्वतः. आवर सेल्स, ACLVS, आम्ही स्वतः, आपण स्वतः, आम्ही स्वतः, आपण स्वतः. माय, आवर, यू. जर सिंग्युलर असेल युअर तर युअर सेल्फ, तू स्वतः. पण हे प्लुरल असेल तर युअर सेल्स, तुम्ही स्वतः. हिम च काय होणार, हिज च हिम, बघा हिम सेल्फ, हिमसेल्फ होईल, हिमसेल्फ. हर सेल्फ, इट्स सेल्फ. आणि शेवटी देमसेल्स. आता देअरचं काय होईल, देमसेल्स, दे किंवा देमसेल्स, देअर सेल्स नाही, देमसेल्स. व्हॉट इज देमसेल्स, ते स्वतः. बघूया आपण. ही हर्ट, बघा त्यानं जखम केली, कोणाला, ही हर्ट हिमसेल्फ, त्यानं स्वतःला जखम केली. आय सॉ माय सेल्फ, मी स्वतःला पाहिलं, इन टू द मिरर. आय पासून माय सेल्फ. रवी हर्ट हिमसेल्फ, रवीनं स्वतःला इजा केली, जखम केली. पण अनेक जण असतील तर काय होईल हो, बघा. दे कट देमसेल्स, त्यांनी स्वतःला जखम करून घेतली, त्यांना कोणी जखम केली नाही. आय कट माय फिंगर माय सेल्फ, मी माझंच बोट कापलं. जसं द किंग हिमसेल्फ केम हिअर, राजा स्वतःहून इथं आला. शी हरसेल्फ टोल्ड मी हरसेल्फ, तिनं मला स्वतःहून सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे या प्रोनाऊनचा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा आपण वापर करतो. आता यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्टुडंट्स, तो म्हणजे इनडेफिनेट प्रोनाऊन्स. बघा याला इनडेफिनेट प्रोनाऊन, अनिश्चित सर्वनामे असं का म्हणायचं, अनिश्चित का, वाय दे आर नॉट डेफिनेट. इनडेफिनेट असं का म्हणायचं, इनडेफिनेट प्रोनाउन्स. व्हॉट इज इनडेफिनेट प्रोनाउन्स, आणि ते कोण आहेत, तर शब्दाच्या शेवटी थिंग, काय काय म्हणते बघा, वन, बडी आणि थिंग, हे तीन प्रत्यय लागतात. जसं की बघूया आपण, एनी वन, एनी बडी, हे तोडून शब्द लिहू नका. एनी वेगळा वन एकदा, एनी वेगळा बॉडी एकदा, एनी बॉडी नाही. आणि एनीथिंग, एनीबडी म्हणजे कोणीही, एनीवन म्हणजे कोणीही, एनीथिंग म्हणजे काहीही, एनीथिंग काहीही. तसंच समवन, कोणीतरी एक जण. आणि एनीवन म्हणजे कोणीही, एनी, बघा समवन, समबडी,
समबडी, नॉट सम वेगळी बॉडी वेगळी, आणि एनीबडी, सॉरी समथिंग, समथिंग म्हणजे एकदा आपण काय काय जोडतो, एकदा वन बॉडी आणि बडी आणि थिंग जोडतोय. समवन म्हणजे कोणीतरी एक जण, समबडी कोणीतरी एक जण, समथिंग म्हणजे काहीतरी. त्याचबरोबर एव्हरी म्हणजे प्रत्येक जण, एव्हरी वन प्रत्येक जण, एव्हरीबडी प्रत्येक जण, आणि एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट, एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. आता बघा, एनी, सम, एव्हरी, मग नो, नो वन हा तोडून लिहायचा आहे, नो बडी एकत्र लिहायचं आहे, नॉट नो बॉडी, आणि नथिंग, नथिंग काहीच नाही. अशा प्रकारे यांना आपण काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन्स. किंवा सम, सम असेल काही जण, सम, लिटिल, फ्यू वगैरे, यांना आपण काय म्हणतो, वी कॉल ऑल दीज वर्ड्स ॲज अ काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन्स. आता इनडेफिनेट प्रोनाउन्सचा वापर कसा करायचा बघूया आपण. हाऊ टू यूज दिस इनडेफिनेट प्रोनाउन्स. जरा इनडेफिनेट प्रोनाउन्स कोणकोणते ते बघा, त्याचा अर्थ बघा, मग वाक्य दिल्यानंतर त्या वाक्यात कोणाचा वापर करायचा हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर हे सगळेजण सिंग्युलर आहेत, सिंग्युलर, सगळे सिंग्युलर आहेत, एक वचन आहेत. हे आतापर्यंत दिलेले सगळे एक वचन आहेत, हे सोडला तर आता बघा पुढं बघूया आपण, तुम्हाला काय वापरता येईल. डॅश कॅन अचीव सक्सेस, डॅश कॅन अचीव सक्सेस काय वापरू शकता तुम्ही. तर एव्हरीबडी किंवा एव्हरीवन, एनीबडी, एनीवन कॅन अचीव सक्सेस, एनीवन, एनीबडी कॅन अचीव सक्सेस. डॅश इज कॉलिंग, डॅश इज कॉलिंग यू. आता इथं काय वापरावं लागेल, समबडी, समवन दोन्ही वापरता येईल. समबडी किंवा समवन इज कॉलिंग यू, समबडी इज कॉलिंग यू. एनीबडी इज कॉलिंग यू नाही, नोबडी, पण नोबडी वापरता येईल आपल्याला, नोबडी इज कॉलिंग यू. बघा, डॅश इज बेटर दॅन नथिंग, डॅश इज बेटर दॅन नथिंग. आता तुम्ही लिस्ट घेतलेली आहे मगाशी लिहून, त्या यादीमधला कुठला इनडेफिनेट प्रोनाउन वापरता येईल ते बघा. तर कोणता वापरता येईल आपल्याला, समथिंग, समवन नाही, कारण नथिंग वापरलं त्यामुळे समथिंग. म्हणजेच काय झालं आपलं, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. समजते. बघा, डॅश हेल्प्ड मी, डॅश हेल्प्ड मी, मग काय येणार हो, नोबडी हेल्प्ड मी, माझी मदत कोणीच केली नाही. एव्हरीबडी हेल्प्ड मी, एव्हरीवन हेल्प्ड मी. म्हणजे अशा प्रकारे काय काय वापरता येईल आपल्याला, नोबडी किंवा एव्हरीबडी, एव्हरीबडी हेल्प्ड मी. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीपैकी कोणाचा वापर करू शकता. बाय दिस वे वी कॅन यूज इनडेफिनेट प्रोनाउन्स. आता डॅश ऑफ देम, डॅश ऑफ देम आर क्लेव्हर. तर काय येणार हो, सम. या ठिकाणी सम हे प्रोनाउन आहे, कारण ऑफ आलंय त्या पुढे, सम ऑफ. पण सम पीपल, सम बॉईज, सम गर्ल्स, समच्या पुढे प्रोनाउन नाउन वापरलं तर ते ॲडजेक्टिव्ह होईल. तर बघूया आपण पुढचा टाईप आहे तो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन. स्टुडंट्स विल स्टडी व्हॉट इज रिलेटिव्ह प्रोनाउन. व्हॉट इज रिलेटिव्ह प्रोनाउन.
आणि कोणाला म्हणायचं बघूया आपण रिलेटिव्ह प्रोनाउन. तर हे रिलेटिव्ह प्रोनाउन शक्यतो 2 वाक्यांच्या मध्ये येतात. दे कम बिटवीन 2 सेंटेन्सेस. खास करून मेन क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज जोडतो तेव्हा सुरुवातीला येतात. हे रिलेटिव्ह प्रोनाउन असतात. आता हे कोण कोण आहेत रिलेटिव्ह प्रोनाउन? हू आहे, अजून हुम आहे, अजून हुज आणि दॅट. हुज आणि दॅट, दीज आर कॉल्ड रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता यांचा वापर कसा करायचा बघूया आपण. मी अगोदर सांगितलं की 2 वाक्यांच्या मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल बघूया. आय नो, बघूया हू हा पर्सनसाठी येतो. हू हा हू, हुम आणि हुज हे तिघजण पर्सनसाठी येतात. बघा तिघजण कशासाठी येतात? पर्सनसाठी येतात. तर दॅट हा पर्सन आणि पीपल, पर्सन, थिंग्स आणि ॲनिमलसाठी येतो. आय नो द बॉय डॅश इज व्हेरी क्लेव्हर. सांगा भाऊ काय वापरता येईल मला? आय नो द बॉय, हुम चालेल? हुम इज व्हेरी क्लेव्हर, हुज इज व्हेरी क्लेव्हर नाही, दॅट इज व्हेरी क्लेव्हर नाही. मग काय येणार? आय नो द बॉय, बॉय इज अ पर्सन, सो हू इज व्हेरी क्लेव्हर. आय नो द बॉय, मला असा मुलगा माहित आहे की जो खूप हुशार आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. दे विजिटेड द सिटी डॅश वॉज नॉट क्लीन, दॅट वॉज नॉट क्लीन. माहिती काय येणार? दे विजिटेड द सिटी. हू येईल का? नाही. हू पर्सनसाठी, इथं सिटी आहे. सिटी असल्यामुळे काय येईल इथं? मग दॅट वापरावं लागेल. दॅट वॉज नॉट क्लीन किंवा विच वॉज नॉट क्लीन अशा पद्धतीनं वापर करता येईल. आता हुज बघा, हुजचा वापर कसा करायचा? विल स्टडी हुज, हाऊ टू यूज हुज. बघूया कसा करायचा. द फिगर किंवा द ट्रँगल, TRANGLE, whose 3 sides are equal. 3 sides are equal is called an equilateral triangle. Equilateral triangle म्हणजेच द ट्रँगल ज्याच्या whose 3 sides are equal is called an equilateral triangle. The person whose brother is a doctor is my friend. कोण माझा फ्रेंड आहे? पर्सन माझा फ्रेंड आहे का डॉक्टर फ्रेंड आहे? तर द पर्सन हुज, बघा, हुज ब्रदर इज अ डॉक्टर इज माय फ्रेंड. अशी व्यक्ती की ज्याचा भाऊ डॉक्टर आहे, ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर नव्हे, ती व्यक्ती माझा मित्र आहे. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? रिलेटिव्ह प्रोनाउन्स पाहिले. आता यानंतर आपण बघणार आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स. स्टुडंट्स, याला इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स कोणाला म्हणायचं आणि का म्हणायचं बघूया. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स सिअर कुणाला इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणायचं बघूया आपण. तर इंट्रॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन. ज्या प्रोनाउन्सचा वापर आपण क्वेश्चन बनवण्यासाठी करतो त्यांना इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. ते कोण कोण आहेत? हू आहे, हुज, त्याचप्रमाणे विच, व्हॉट. आता याच्यानंतर व्हर्ब येतात, यांच्यानंतर व्हर्ब, आणि यांना प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. जसं हू रोट द रामायणा. हू रोट द रामायणा. हू इज कॉल्ड अ इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्न विचारण्यासाठी वापरले. हू इन्व्हेंटेड INVENTED द रेडिओ.
हू इन्व्हेंटेड द रेडिओ, हू. त्याचप्रमाणे व्हॉट, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. So here after this verb is there, verb is there. Which is your pen, which is your pen, तुझं पेन कोणतं, which is your pen. पण which pen is yours, which pen म्हटलं का ते इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होईल. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की अशा प्रकारे आपण इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउनचा वापर कशासाठी करतो, प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. आता पुन्हा एकदा आपण हे सविस्तर पुन्हा एकदा बघूया, कारण हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोनाउन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. पहिल्यापासून बघूया आपण. देर आर 9 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. पहिला आहे पर्सनल प्रोनाउन. त्यामध्ये कोण कोण येतं, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. दिस 8 आर देअर. हे 8 जण येतात. पॉझेसिव्ह प्रोनाउन हे मालकी दाखवण्याचं काम करतात. हे आय पासून माइन तयार होतं, वी पासून आवर्स होतं, यू पासून युअर्स होतं, ही पासून हिम हिज, शी पासून हर्स, इट पासून इट्स आणि दे पासून दॅर्स, दे पासून दॅर्स. पाठ करावं लागेल तुम्हाला. पण याचा अर्थ होतो माइन म्हणजे माझाच, युअर्स म्हणजे तुझाच, देअर्स म्हणजे त्यांचाच. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक सर्वनामे हे दाखवण्याचं काम करतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. जवळची एक वस्तू असेल तर धिस, जसं धिस इज अ टेबल. लांबची एक वस्तू असेल तर दॅट वापरा, दॅट इज अ फॅन, तो पंखा आहे. जवळच्या अनेक वस्तू एकापेक्षा जास्त असतील तर दीज वापरा, THESE, दीज, आणि पुढं अनेक वचन करा, आर. दीज आर फिंगर्स, दीज आर फिंगर्स, ही बोटे आहेत. पण दोज, लांबच्या अनेक वस्तू असतील, मोर दॅन 1 असेल तर दोज आर म्हणा, आणि प्लुरल फॉर्म वापरा, दोज आर ट्रीज, दोज आर टॉल ट्रीज, ती उंच झाडे आहेत. म्हणजे अशा प्रकारे धिस, दॅट, दिस, दोज, दिस 4 आर कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स हे डिस्ट्रीब्युशन करतात, विभाजन. ईच ऑफ देम, आयदर ऑफ यू, नायदर ऑफ देम वगैरे. आता त्याचबरोबर काय करणार आहे आपण, रेसिप्रोकल प्रोनाउन हे ईच अदर आणि वन अनदर. दोघांमधला संबंध असेल तर ईच अदर. राम अँड सीता लव्ड ईच अदर. पण ऑल माय 4 ब्रदर्स लव वन अनादर, 2 पेक्षा जास्त वन अनादर. आता हेही पाहिलं आपण, रिफ्लेक्सिव्ह किंवा इम्पेटिक प्रोनाउन्स हे सेल्फ, SELF किंवा सेल्फ लागून तयार होतं. आय, माय सेल्फ. वी अनेक वचन आहे म्हणून आवर सेल्फ, आम्ही स्वतः. युअर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, देमसेल्फ. दीज आर कॉल्ड इम्पेटिक प्रोनाउन्स और रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. इनडेफिनेट प्रोनाउन्स कोणाला म्हणायचं तर शेवटी समबडी, समवन, एनीवन, एनीबडी, एव्हरीबडी, समथिंग, नथिंग ह्यासारखे शब्द, म्हणजे जनरली बडी, वन आणि थिंग लागून येणारे शब्द. कळतंय. आता यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन हे 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. हे पाहिलं आपण. द मॅन हू केम टू मी, द मॅन हू केम टू मी वॉज माय नेबर. हू न जोडलं. मग अशा प्रकारे यांचा वापर होतो. ते आहेत हू, हुम, हुज आणि दॅट. प्रामुख्यानं हू, हुम, हुज हे पर्सनसाठी येतं, आणि दॅट पर्सन आणि थिंगसाठी येतं, वस्तूसाठी आणि प्राण्यासाठी वगैरे. तर इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनामे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. दिस प्रोनाउन्स आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन, जसं हू, हुज, विच, व्हॉट. गॉट इट. तुम्हाला कळलं असेल मला वाटतं. तुम्ही या प्रोनाउनचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यांचा व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला लेखनातल्या तुमच्या साध्या साध्या चुका टाळता येतील. फाइंड द एरर नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला मदत होईल. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, याचा सराव करा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. शिवाय जर काही तुमच्या शंका असतील, काही सूचना असतील तर सूचनांचं आमच्याकडं अवश्य स्वागत आहे.